अंजली दमानिया यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली। राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी दमानिया यांनी बावनकुळेंकडे केली। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचीही भेट घेतली। यावेळी दमानिया यांनी मराठवाड्यात अल्पवयीन मुलींची फसवणूक करणाऱ्या टोळीची तक्रार गृहराज्यमंत्र्यांकडे केली। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। आज अंजली दमानिया यांनी एकीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे, दुसरीकडे त्यांनी योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतली। पाईट या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादीच्या यादी मी देखील दिली। पट घनवट, राजेंद्र घनवट, निळकंठ घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईट गावातच नाही तर इतर ठिकाणी किती जमीन आहे, कुठे कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एसआयटीची मागणी मी देखील केली। या सगळ्या गोष्टी आज डिस्कस झाल्या। जालना आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणात लहान लहान मुलं ही 8वी 9वी 10वीतल्या मुलींना आधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांचे व्हिडिओज बनवतात, त्यांना मल्टिपल रिलेशनशिप करण्यासाठी भाग पाडलं जातं। जी कला केंद्र चालतात ते कला केंद्र नसून एक अतिशय मोठं असं प्रॉस्टिट्यूशनचं रॅकेट आहे। त्यावर मी त्यांना पूर्ण चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे।